नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग। आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते शासकीय पूजा संपन्न। मानाच्या वारकरी दाम्पत्यासोबत केली विठुरायाची पूजा। विठुरायाच्या पूजेनंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा संपन्न। मानाच्या वारकरी दाम्पत्यासोबत केली पूजा। मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा नाशिकच्या सटाण्यामधील अहिरे दाम्पत्याला मान। बाळू अहिरे आणि आशा अहिरेंनी मुख्यमंत्र्यांसोबत केली शासकीय। नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग। आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते शासकीय पूजा संपन्न। मानाच्या वारकरी दाम्पत्यासोबत केली विठुरायाची पूजा। विठुरायाच्या पूजेनंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा संपन्न। मानाच्या वारकरी दाम्पत्यासोबत केली पूजा। मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा नाशिकच्या सटाण्यामधील अहिरे दाम्पत्याला मान। बाळू अहिरे आणि आशा अहिरेंनी मुख्यमंत्र्यांसोबत केली शासकीय। नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग। आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते शासकीय पूजा संपन्न। मानाच्या वारकरी दाम्पत्यासोबत केली विठुरायाची पूजा। विठुरायाच्या पूजेनंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा संपन्न। मानाच्या वारकरी दाम्पत्यासोबत केली पूजा। मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा नाशिकच्या सटाण्यामधील अहिरे दाम्पत्याला मान। बाळू अहिरे आणि आशा अहिरेंनी मुख्यमंत्र्यांसोबत केली शासकीय महापूजा। शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला यासह सर्वांचं आयुष्य सुखी होऊ दे। महाराष्ट्राच्या विकासासाठी, बळीराजाच्या सुखासाठी मुख्यमंत्री शिंदेंचं पांडुरंगाला साकडं। मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान मिळणं हा योगायोगच। शासकीय महापूजेचा मान मिळालेल्या वारकरी अहिरे दाम्पत्याची प्रतिक्रिया। अहिरे दाम्पत्य 15 वर्षापासून करतायत वारी। पंढरपुरातील विठ्ठल मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई। मंदिर परिसराचं रूप विद्युत रोषणाईनं उजळलं। नामदेव पायरीजवळ वारकऱ्यांची मोठी गर्दी। पोलिसांकडून टाळ्यांसह विठुनामाचा गजर। वारकऱ्यांची सेवा करण्यात पोलिसही दंग। आषाढी एकादशी निमित्त मुंबईच्या वडाळ्यामधल्या विठ्ठल मंदिर सजलं। मध्यरात्रीपासून दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा। वडाळ्यामधल्या विठ्ठल मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी। दर्शनासाठी 1 किलोमीटरपर्यंत रांग। दर्शनासाठी रात्रभर मंदिर खुलं। वडाळ्यामधील विठ्ठल मंदिराला 400 वर्षांचा इतिहास। वडाळा इथल्या विठ्ठल मंदिराला आकर्षक अशी सजावट। मंदिरामध्ये फुलांची आरास तर कळसाला विद्युत रोषणाई। पंढरपुरातील नामदेव पायरीला आकर्षक फुलांची सजावट। नामदेव पायरीवर साकारला फुलरूपी विठ्ठल। मध्यरात्री बीडच्या नारायणगडावर मनोज जरांगेंकडून विठुरायाची पूजा। पाऊस चांगला पडो, शेतकरी राजा सुखी हो, जरांगेंची विठ्ठल चरणी प्रार्थना। रत्नागिरीच्या चिपळूणमधील सावर्डेमध्ये प्राथमिक शाळेकडून सलोखा दिंडीचं आयोजन। दिंडीतून राष्ट्रीय एकात्मता टिकवण्याचा संदेश। विद्यार्थ्यांकडून हरिनामाचा गजर। पंढरपुरात आषाढी यात्रेनिमित्त 15 लाखांपेक्षा अधिक भाविक दाखल। विठ्ठल मंदिर परिसरातील गर्दीची ड्रोनच्या साहाय्यानं टिपली दृश्य। पंढरपुरात आषाढी यात्रेनिमित्त बाजार समितीकडून कृषी पंढरीचं आयोजन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पार पडणार उद्घाटन। 1111 बोटाचे ठसे उमटवत साकारली विठ्ठलाची प्रतिकृती। कल्याणमधील दिनेश गुप्ता या अवलियानं साकारली विठ्ठलाची प्रतिकृती। कोल्हापूरचे कला शिक्षक सुरेश गावडेंनी आषाढी एकादशीच्या निमित्तानं रंगीत खडूंच्या माध्यमातून साकारलं विठुरायाचं चित्र। बोरिवलीमधील हरीश पाटील या कलाकारानं नारळाच्या करवंटीपासून साकारली विठ्ठलाची प्रतिमा। हरीश पाटील यांच्या कलेचं सर्वत्र कौतुक। पुण्याच्या आंबेगावमधील किड्स प्ले शाळेमध्ये छोट्या वारकऱ्यांची वारी। चिमुकल्यांकडून वारकऱ्यांची वेशभूषा। मुंबईच्या सनराईज स्कूलमध्ये चिमुकल्यांची वारकरी वेशामध्ये हरिनामाचा गजर करत दिंडी। आषाढी वारीनिमित्त बाल विद्यार्थ्यांना संस्कृतीची, वारकरी संप्रदायाची आवड निर्माण व्हावी म्हणून शाळेमध्ये दिंडी समारंभ आयोजित। जळगावात कला शिक्षक सुनील दाभाडे यांनी नारळावर विठ्ठलाचं सुरेख चित्र रेखाटलं। अॅक्रेलिक रंगाचा वापर करत 17 मिनिटांमध्ये रेखाटलं चित्र। पंढरपुरातील प्रबोधनकार ठाकरे चौकामध्ये भारतीय होलार समाजानं अडवला मुख्यमंत्र्यांचा ताफा। आर्थिक विकास महामंडळ आणि अभ्यास आयोगासाठी होणार समाज झाला आक्रमक। लाडकी बहिणीनंतर मुख्यमंत्री शिंदेंची विद्यार्थ्यांसाठी खास योजना। योजनेअंतर्गत 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा 6,000 रुपये, डिप्लोमाधारकांना 8,000 तर पदवीधर तरुणांना 10,000 रुपयांचा भत्ता देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा। पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंची उपस्थिती। मंत्री राधाकृष्ण विखेंसोबत शिंदेंची फुगडी।
शरद पवारांची आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद. छगन भुजबळांच्या भेटीनंतर पवार काय बोलणार याकडे लक्ष. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत 6 ऑगस्टला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी. अजित पवारांना उत्तर सादर करण्यासाठी 2 आठवड्यांची मुदत. खासदार सुनेत्र पवार पुण्यातील शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या मोदी बागेमध्ये. शरद पवारांसह सुप्रिया सुळेही मोदी बागेमधल्या निवासस्थानी. सुनेत्र पवारांनी कोणाची भेट घेतली याबाबत उत्सुकता. कौटुंबिक सख्य असल्यानं भेट घेतली असावी. पवारांची तब्येत ठीक नसल्यानं कौटुंबिक भेट असू शकते. छगन भुजबळांसह सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. अजित पवारांच्या बहिणी सुधा यांच्या भेटीसाठी सुनेत्र पवार मोदी बागेमध्ये गेल्या होत्या. अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाणांचा दावा. सुनेत्र पवार या शरद पवारांच्या सून आहेत. त्या पवारांना भेटल्या जरी असतील तरी त्याकडे राजकीय दृष्टीनं पाहण्याची गरज नाही. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. शरद पवारांचं मार्गदर्शन घेण्यासाठी अनेक जण येत असतात. भुजबळांनीही मार्गदर्शन घेण्यासाठी शरद पवारांची भेट घेतली असावी. खासदार निलेश लंकेंची प्रतिक्रिया. झालं गेलं सगळं गंगेला मिळालं. मागच्या गोष्टींवर पडदा. अजित पवारांच्या विधानाबाबत निलेश लंकेंची प्रतिक्रिया. 33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणामध्ये मुनगंटीवार यांना क्लीन चिट. महाविकास आघाडी सरकारनं आरोप करत नेमली होती समिती. कुठलीही अनियमितता किंवा गैरव्यवहार झाला नसल्याचा अहवाल. सुधीर मुनगंटीवार यांना क्लीन चिट मिळाली. यात काही आश्चर्य नाही. बाहेरच्या पक्षातून भाजपमध्ये आलेल्यांना क्लीन चिट मिळते तर आपल्याच पक्षातील नेत्यांना क्लीन चिट देण्यात अडचण काय? मुनगंटीवारांना मिळालेल्या क्लीन चिटवर विजय वडेट्टीवारांचा टोला. भाषणावेळी कुणाच्याही भावना दुखावणार नाही त्याची काळजी घ्यावी. हर्षवर्धन पाटलांच्या विधानावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. आचारसंहितेच्या काळामध्ये काही अधिकाऱ्यांनी नेत्यांसोबत बैठका केल्या. माझ्याकडे बैठकांचा व्हिडिओ. हा विषय संसदेमध्ये मांडणार. निलेश लंकेंचा इशारा. अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची लंकेंची मागणी. लोकसभेत मवियाचं प्रामाणिकपणे काम केलं. पाचोरा मतदारसंघामध्ये भाऊ बहीण अशीच लढत होणार. ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशींचं वक्तव्य. आमच्या काही चुका झाल्या असतील त्या सुधारू. आमची सत्ता येता येता शाहिस्तेखानासारखी निसटली. मजबूतीनं उद्धव ठाकरेंची सत्ता येण्यासाठी प्रयत्न करू. अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया. आष्टीकरांनी ठाकरे किंवा पटोलेंकडे माझी तक्रार करायला हवी होती. आष्टीकरांना कुणीतरी रिमोट म्हणून ऑपरेट करतंय. प्रज्ञा सातव यांचा दावा. रिमोट कंट्रोलवर चालायला नागेश पाटील नादान नाही. आमदार प्रज्ञा सातव यांच्या टीकेला नागेश पाटलांचं उत्तर. प्रज्ञा सातव यांनी मवियाचं काम केलं नाही. आष्टीकरांचा आरोप. 19 जुलैला छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं साताऱ्यामध्ये दाखल होणार. पालकमंत्री शंभूराज देसाईंकडून छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाची पाहणी. संग्रहालयामध्ये कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी पालकमंत्र्यांच्या विशेष सूचना. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघावर माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांचा दावा. भाजप आपल्यालाच उमेदवारी देईल. कव्हेकरांकडून विश्वास व्यक्त. जळगावमध्ये शिंदेगडाचे आमदार किशोर पाटील मवियाच्या वाटेवर असल्याची चर्चा. मी पक्ष सोडणार असल्याच्या बातम्या चुकीच्या. किशोर पाटील यांची प्रतिक्रिया. टेबलावर नाचणाऱ्याला खाली उतरवल्याशिवाय थांबायचं नाही. तिकीट देऊनही बेईमानी केली तर अजिबात खपवून घेणार नाही. किशोरी पेडणेकरांची शिंदेगडाचे आमदार महेंद्र थोरवेंना उद्देशून टीका. राज्यामधील शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी करा. अब्दुल सत्तार यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी. राज्य आणि केंद्रानं 30 दिवसामध्ये कर्जमाफी देण्याची मागणी. साताऱ्याच्या कतार खटाव इथे दिव्यांग मेळाव्यामध्ये दिव्यांगांच्या नियमावलीबाबत बच्चू कडूंची नाराजी. दरवर्षी दिव्यांगांना उत्पन्नाचा दाखला मागणाऱ्या तहसीलदाराच्या थोबाडीमध्ये मारलं पाहिजे. दिव्यांग मेळाव्यामध्ये बच्चू कडूंचं वक्तव्य. एमसीएच्या अध्यक्षपदासाठी संजय नाईक आणि अजिंक्य नाईक यांच्यामध्ये लढत. 23 जुलैला मुंबई क्रिकेट असोसिएशनची अध्यक्षपदासाठी पोटनिवडणूक. अजित पवारांना मुख्यमंत्री शिंदेंवर राग. आव्हाडांचा दावा. निवडणुकीमध्ये शिंदेंनी पैसे वाटले तर अजितदादांनी पैसे घरी नेले. आव्हाडांचा आरोप. आमचं आम्ही बघू. आव्हाडांनी मुंबऱ्याकडे लक्ष द्यावं. गुलाबराव पाटलांचा खोचक सल्ला तर आव्हाडांचं वक्तव्य बेताल. दादांचा शिंदेंवर राग नाही. दरेकरांनी आव्हाडांचा दावा फेटाळला. उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झाला की देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विश्वासघात झाला याचा फैसला महाराष्ट्रामधली जनता करेल. माजी काँग्रेस नेते आणि पीठाधीश्वर आचार्य प्रमोद कृष्णम यांच्याकडून शंकराचार्यांच्या वक्तव्याचा समाचार. अवि मुक्तेश्वरानंद यांच्या वक्तव्यानं काहींना पोटशूळ. संजय राऊतांची टीका तर अवि मुक्तेश्वरानंदांनी राजकीय भाष्य केलं नाही. त्यांनी त्यांचं मत व्यक्त केल्याचंही विधान. मवियाचा मुख्यमंत्री कोण असेल यावर आता चर्चेची गरज नाही. निवडणुकीनंतरच मुख्यमंत्री निवडला जाणार. शंकराचार्यांनी ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर नाना पटोलेंची प्रतिक्रिया. जगद्गुरू शंकराचार्य अवि मुक्तेश्वरानंद हे धार्मिक कमी आणि राजकीय जास्त आहेत. त्यांनी केलेल्या राजकीय भाष्यावर आम्हाला आक्षेप. विश्वासघात कुणी केला हे शंकराचार्य ठरवू शकत नाहीत आणि त्याचा धर्माशी काहीही संबंध नाही. संजय निरुपम यांची अवि मुक्तेश्वरानंदांवर टीका. शंकराचार्यांनी एकतर्फी ऐकून न्याय दिला. माझ्या घरी त्यांनी भेट घेतली असती तर कदाचित त्यांनी असं वक्तव्य केलं नसतं. मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया.
शरद पवार यांना कधीच मराठ्यांचं चांगलं व्हावं असं वाटलं नाही. शरद पवार बोललेलेच नाही तर तुम्ही आरक्षण देणार नाही का? भुजबळांच्या भेटीवरून जरांगेंचा सवाल. सगळे सोयरे ही भेसळ. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या ही जरांगेंची भूमिका न पटणारी. प्रकाश आंबेडकरांचा जरांगेंवर निशाणा. प्रकाश आंबेडकरांनी सगळे सोयरेच्या अध्यादेशाला भेसळ म्हणू नये. त्यांनी एका बाजूने बोलू नये. त्यांनी 50% आरक्षणाला बोगस म्हणावं. मनोज जरांगेंचं प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर. प्रकाश आंबेडकर काढणार आरक्षण बचाव यात्रा. एससी एसटी ओबीसींच्या हक्कासाठी काढणार यात्रा. 25 जुलैला मुंबईमधल्या चैत्यभूमी ते कोल्हापूर इथल्या शाहू महाराजांच्या समाधीपर्यंत निघणार आरक्षण बचाव यात्रा. ओबीसी आरक्षणाच्या उपोषणाच्या वेळेला आंबेडकरांनी समर्थन केलेलं. प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेचं स्वागत करतो. लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया. विशाळ गडावरील अतिक्रमण निघत असताना मवियाच्या पोटामध्ये का दुखतंय? मविया शिवरायांच्या बाजूने की गडावर अतिक्रमण करत हिरवे झेंडे मिरवणाऱ्यांच्या पाठीशी? फडणवीसांची टीका. खासदार शाहू छत्रपती आणि सतेज पाटील विशाळ गडावरील मशिदीमध्ये. मशिदीची शाहू महाराजांकडून पाहणी. दगडफेक आणि अतिक्रमणावरील कारवाईनंतर शाहू छत्रपती घटनास्थळी. छत्रपती संभाजीराजे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर नाशिकमध्ये स्वराज्य संघटना आक्रमक. कार्यकर्त्यांकडून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध. विशाळगडावरील हिंसाचारामध्ये भिडेंचे कार्यकर्ते असावेत. भिडेंचे नको तेवढे लाड झाले आहेत. विशाळगड हिंसाचारावरून जितेंद्र आव्हाडांची टीका. विशाळगडावर जाणाऱ्या पत्रकारांना धक्काबुक्की. पोलिसांनी पत्रकारांवर काठी उगारण्याची माहिती समोर. माध्यमांना गडावर जाण्यास मज्जाव. पोलिसांची माहिती. हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील कधी विशाळगडावर गेलेत का? विशाळगडाच्या खाली राहूनच सगळे टीका करतात. संभाजीराजेंचा मुश्रीफ आणि सतेज पाटलांवर निशाणा. विशाळगडावर झालेला प्रकार चुकीचा. शिंदे फडणवीसांनी विशाळगडावर झालेल्या घटनेची जबाबदारी घ्यावी. विशाळगडावरील घटनेवर अझुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया. संभाजी भिडे विकृत स्वभावाचा माणूस. कोल्हापूरची दंगल संभाजी भिडेंनी पेटवली होती. आमदार जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप. वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकरांचं महाराष्ट्रातील प्रशिक्षण थांबवलं. मसुरीमधल्या प्रशासकीय अकादमीमध्ये 23 जुलैपर्यंत येण्याच्या सूचना. यूपीएससी परीक्षेसाठी पूजा खेडकरकडून 11 वेळा नावामध्ये बदल. खेडकरांच्या नॉन क्रिमिलियर दाखल्याची नगरचे जिल्हाधिकारी चौकशी करणार असल्याची माहिती. पूजा खेडकर प्रकरणामध्ये दिव्यांग कल्याण आयुक्तांनी रिपोर्ट मागवला. पुणे जिल्हाधिकारी आणि पोलिसांना दिव्यांग प्रमाणपत्राबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश. गोष्टी घडल्या असतील तर सरकार कुणाला पाठीशी घालत नाही. पूजा खेडकर प्रकरणी भाजपा आमदार प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम सुसाट. सेवांमध्ये एक्सप्रेस आणि सर्वसाधारण सेवेचा समावेश. एक्सप्रेस सेवा मुंबई, सुरत, वडोदरा आणि अहमदाबाद या स्थानकांवर धावेल. सिडको मंडळांना निवासी वापरासह उद्योगधंद्यांसाठी भूखंडाची आणि दुकान विक्रीची सोडत योजना जाहीर. योजनेच्या ऑनलाईन नोंदणीला 6 जुलैपासून सुरुवात. मध्य रेल्वे प्राधिकरणाकडून शिव उड्डाणपूल धोकादायक घोषित. शिवपुलावर अवजड वाहनांना बंदी. तर 17 जुलैला मोहरम निमित्त नागरिकांना पुलावरून प्रवास करणं टाळावं. प्रशासनाच्या सूचना. एमएसआरडीसीनं हाती घेतलेल्या 6000 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या सिमेंट कॉन्क्रिटीकरणासाठी निधीचा मार्ग मोकळा. राज्यातील 146 रस्त्यांच्या कामासाठी बँकांनी 28,500 कोटी रुपयांचं कर्ज देण्यास मान्यता. गेल्या 1.5 वर्षांपासून मुंबईसह महामुंबईमध्ये घरांच्या विक्रीमध्ये विक्रमी वाढ. घरांच्या किमती सरासरी 94 लाख रुपयांपर्यंत. घरांच्या किमतीमध्ये 10% वाढ. मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील प्राण्यांचे पालकत्व घेता येणार. सिंहाचं वर्षभराचं पालकत्व मिळण्यासाठी साधारणतः 3 लाख तर बिबट्यासाठी 1.5 लाख रुपये मोजावे लागणार. कल्याणमधील गौरीपाड्यामध्ये पाणी टंचाई. मनसे आक्रमक. कल्याण डोंबिवली महापालिकेवर मनसेचा मोर्चा. पाणी प्रश्न त्वरित सोडवण्याची मनसेची मागणी. कल्याण पश्चिमेतील गौरीपाड्यामध्ये भीषण पाणी टंचाई. पाणी टंचाईमुळे मनसे आक्रमक. मनसेकडून मडकं फोडत पालिकेचा निषेध. लातूरमध्ये अडत बाजार बंद असल्यानं माथाडी कामगारांवर उपासमारीची वेळ. अडत बाजारामध्ये संतप्त माथाडी कामगारांकडून अर्धनग्न आंदोलन. लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी परभणीमध्ये 29 मदत केंद्र उभारली. परभणी मनपाकडून करण्यात आली उपाययोजना. परभणीमधल्या पूर्णा कामखेड रस्त्याला पावसाळ्यामध्ये तळ्याचं स्वरूप. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवाशांचा जीवघेणा प्रवास. नागरिकांनी सोशल मीडियावर जाती आणि धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट करू नयेत. परभणी जिल्हा पोलीस दलाचं नागरिकांना आवाहन. अमरावतीच्या भातकुलीमधील रेणुका नदीवरून पाणी वाहत असताना 2 युवकांचा जीवघेणा प्रवास. नागरिकांनी वाचवले दोघांचे. नंदुरबार जिल्ह्यामधील 113 ग्रामपंचायतींना हक्काच्या नवीन इमारती मिळणार. केंद्र शासनाच्या योजनेमधून प्रत्येक ग्रामपंचायतींना 20 लाखांचा निधी. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बैल बाजारामध्ये 55 लाख रुपयांची उलाढाल. शेतकऱ्यांकडून 225 बैलांची विक्री. पुण्याच्या इंदापूरमध्ये शिवधर्म फाउंडेशनकडून दूध परिषदेचं आयोजन. दूध परिषदेमध्ये गाईच्या दुधाला 40 रुपये भाव देण्याची मागणी.
पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाच्या शहराध्यक्षांसह 39 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा. 20 जुलैला शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार. ठाणे महापालिकेबाहेर डम्पिंग ग्राउंड कंत्राटी कर्मचाऱ्यांचा ठिय्या. अचानकपणे कामगारांना कामावरून कमी केल्यामुळे ठिय्या आंदोलन. वार्षिक रजेचा पगार दिला नसल्याचा कामगारांचा आरोप. मुख्यमंत्र्यांना भेटायला गेल्यानंतर धक्काबुक्की झाल्याचा भाजप युमोच्या कार्यकर्त्यांचा आरोप. धक्काबुक्की करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची पदाधिकाऱ्यांची मागणी. सांगलीच्या कडेगावमध्ये मोहरम सणानिमित्त गगनचुंबी ताबूमध्ये भेटींचा सोहळा पार पडणार. मोहरम निमित्त शहरामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. कवी नारायण सुर्वेंच्या घरी चोरट्याकडून चोरी. मात्र नारायण सुर्वेंचं घर आहे कळताच चोराकडून चोरलेलं साहित्य परत. चिठ्ठी लिहित चोरट्याची माफी.